दिवसांदिवस उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। जवळपास आता आपण पाहिलं तर जिल्ह्याभरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 41 अंश तापमान जवळपास वाढत आहे आणि सर्वात त्याचा परिणाम थेट सर्वसामान्य जनतेवर होत आहे। आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि त्याच बदनापूर तालुक्यातील दुधना अप्पर प्रकल्प माध्यमामध्ये आपण आहोत आणि या दुधना माध्यम प्रकल्पामध्ये मागील महिनाभरामध्ये जवळपास 49% जलसाठा होता, परंतु उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत असल्याने याच पाणी साठ्याची कमालीची घट आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 10 ते 12% यामध्ये पाणी साठ्यामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याच सोमठाणा मध्यम प्रकल्पावरती जवळपास ह्या बदनापूर शहरासकट सह आणि 20 ते 22 गावं यावरती पाण्यावर आधारित आहे आणि यामुळे जर कधी याचा सामना जर आता यापुढे जर पाण्याची घट दिवसेंदिवस होत असेल तर याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांना आणि सर्वसामान्य जनतेला करावा लागणार आहे आणि पुढील मे सारखा महिना देखील खूप मोठं तापमान आणि उन्हाचा परिणाम देखील होणार आहे आणि याच वेळेस आता नेमके अनेक तालुक्यामध्ये बरेचशा गावामध्ये पाणी टँकर सुरू प्रशासनाकडून पाणी टँकर सुरू झालेले आहे। पाणी पुरवठा करण्याचं काम सुरू आहे आणि आता पुढच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये प्रशासन आता काय खबरदारी बाळगते ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। मी किशोर शिरसाट, टॉप न्यूज मराठी, जालना।